सर्वांना नमस्कार. तर आज आपण शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह, केंद्रप्रमुख भरती परीक्षा भाग 2, संदर्भ ग्रंथ याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत. आणि या संदर्भ ग्रंथामध्ये एकूण 445 पेजेसचा हा संदर्भ ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये IBPS पॅटर्न नुसार 6000 प्रश्नोत्तरे टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नोत्तराचा सराव करून हा जो भाग 2 मधील 100 प्रश्न आणि 100 गुण यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर या संदर्भ ग्रंथ कशा प्रकारे आपण पाहणार आहोत आणि या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास आपण सर्व मिळून करणार आहोत. तर चला बघूया, सुरुवात करूया. सुरुवातीला या संदर्भ ग्रंथाचा आपल्याला अशा प्रकारे मुखपृष्ठ दिसेल. आणि बघा, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह, केंद्रप्रमुख भरती परीक्षा भाग 2 हा संदर्भ ग्रंथ आहे. तर यामध्ये अनुक्रमांक 2 मधील उपविषयाचे स्वरूप दिलेले आहे. तर उपघटकामध्ये बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, बालकाशी संबंधित सर्व कायदे, योजना व अध्यादेश, शासन निर्णय यामध्ये 10 प्रश्न आणि 10 गुण असणार आहे. तर यामध्ये उपविषय दिलेले आहेत. भारतीय स्तरावरील शिक्षण विषयक तरतुदी म्हणजेच कलमाची अद्ययावत माहिती दुरुस्त्यासह, तसेच बालकाचा व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अद्ययावत दुरुस्तीसह विश्लेषण, बलस्थाने व अडचणी. त्यानंतर बाल हक्क संरक्षण कायदा दिलेला आहे 2005, बाल संरक्षण, सुरक्षा, भय आणि चिंता आणि विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासन व शिष्यवृत्ती, तसेच विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, एवढे उपघटक दिलेले आहेत. तर यावर आपल्याला 10 प्रश्न आणि 10 गुण असणार आहेत. त्यानंतर दुसरा उपघटक बघूया. आणि हे उपघटक, प्रत्येक उपघटकासाठी मी साधारणतः 100 प्रश्न उत्तरे तयार केलेली आहेत. आणि असा हा संदर्भ ग्रंथ. यामधील उपघटक दुसरा बघा, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व त्यांचे कार्य, यावर सुद्धा 10 गुण आणि 10 प्रश्न असणार आहेत. यामध्ये युनिसेफ, NCERT, न्यूपा, NCT, CCRT, TIFR, होमी भाभा सेंटर्स ऑफ सायन्स एज्युकेशन, RTE, EFLU, MPS, BSCERT, MIPA, CC, डाएट आणि राज्य आंग्ल भाषा इत्यादी संस्था असणार आहेत. आणि यावर आपल्याला 10 प्रश्न आणि 10 गुणासाठी विचारले जाणार आहेत. आणि यामध्ये मी प्रत्येक संस्थेचा सविस्तर अभ्यास करून प्रत्येक संस्थेवर 100 प्रश्न उत्तरे आणि सविस्तर माहिती दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना ते सोपं जाईल. त्यानंतर बघा, उपघटक 3 आहे आपला या संदर्भ ग्रंथामधील. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक वापर, यावर आपल्याला 15 प्रश्न आणि 15 गुण असणार आहेत. आणि यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर उपघटक आहे. आणि शाळा स्तरावर विविध माहिती भरणे, शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती संबंधीचे ज्ञान, त्यामध्ये सरळ पोर्टल असेल, युडायस पोर्टल असेल. त्यानंतर संगणक वापरा संबंधीचे ज्ञान, माहितीचे विश्लेषण, शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब, हे उपघटक असणार आहेत. आणि यावर आपल्याला 15 प्रश्न 15 गुणासाठी विचारले जाणार आहे. त्यानंतर बघूया, उपघटक 4 आहेत. उपघटक 4 मध्ये अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन पद्धती ह्या दिलेल्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला 15 प्रश्न 15 गुणासाठी असणार आहेत. आणि बघूया आपण, पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम यामध्ये अपेक्षित आहे. अध्ययन निष्पत्तीतील उणिवा, त्यानंतर सातत्यपूर्व सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन, आणि प्रश्न निर्मिती, स्वाध्याय कौशल्य, यामध्ये असर, नास आणि पिसा या संदर्भात माहिती विचारणार आहे. त्यानंतर प्रगत अध्ययन, अध्यापन शास्त्र आणि निकालासंबंधीचे कामे, असे हे उपघटक आहेत. या उपघटकावर आपल्याला 15 प्रश्न 15 गुणासाठी विचारले जाणार आहेत. तर या संदर्भ ग्रंथामध्ये प्रत्येक उपघटकावर आपण सविस्तर अशी माहिती देऊन परीक्षेच्या दृष्टीने IBPS पॅटर्न नुसार प्रश्नोत्तरे तयार करण्यात आलेली आहेत आणि त्याचा सराव आपण करून घेणार आहोत. त्यानंतर बघूया, उपघटक 5 मध्ये दिलेले आहेत माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन. यासाठी 20 प्रश्न विचारणार आहेत यावर आपल्याला, आणि हे 20 गुणासाठी असणार आहेत. त्यामध्ये उपघटकामध्ये बघा, प्राप्त माहितीचे विश्लेषण,
शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे, त्यानंतर असरनास आणि PSM चाचण्या, शाळांचे निकाल व माहितीचे विश्लेषण करता येणे हे घटक अंतर्भूत आहे. तसेच संप्रेषण कौशल्य, समाज संपर्काशी विविध साधने, तर यावर आपल्याला 15 प्रश्न आणि 15 गुण असणार आहेत. बघा, उपघटक जे 5 उपघटक आहेत यावर आपल्याला एकूण 35 प्रश्न आणि 35 गुण असणार आहेत. हे अतिशय महत्वाचा उपघटक 5 आहेत. यावर सुद्धा आपण सविस्तर माहिती तयार करण्यात आलेली आहे संदर्भ ग्रंथामध्ये, आपण ती समोर पाहणारच आहोत. त्यानंतर बघा, उपघटक 6 आहेत. यामध्ये विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे सामान्य ज्ञान यावर आपल्याला 15 प्रश्न आणि 15 गुण विचारणार आहेत. त्यामध्ये बघा, मराठी, गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचे ज्ञान यावर आधारित प्रश्न असणार आहेत. चालू घडामोडी, विशेषतः शैक्षणिक बाबी संदर्भात ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि क्रीडाविषयक घडामोडी यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. संदर्भ ग्रंथातील हा संपूर्ण अभ्यासक्रम झालेला आहे, जे की आपल्याला विभाग 2 मध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आणि विभाग 1 मध्ये आपल्याला बुद्धिमत्ता व विवेकता चाचणी हे दिलेले आहेत. आणि त्यानंतर जो विभाग 2 आहे यावर आपण एक अतिशय सुंदर असा संदर्भ ग्रंथ IBPS पॅटर्न नुसार अशा प्रकारे तयार केलेला आहे. तर चला बघूया, आपण सविस्तर या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करूया. तर बघा, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह, केंद्र भरती परीक्षा भाग 2 संदर्भ ग्रंथ. इथे आपण मी थोडक्यात माझ्याविषयी माहिती दिलेली आहे. माझं नाव आणि या संदर्भ ग्रंथाविषयी थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. तर आपण डायरेक्ट बघूया. बघा, मी सिद्धार्थ दादराव मुजमुले, माझं शिक्षण MA, DED आणि LLB झालेलं आहे आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबडी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ येथे मी सहाय्यक शिक्षक या पदावर गेली 13 वर्षापासून शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. आणि आपल्याला बघा, दिनांक 5/6/2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर, आता याला समूह साधन केंद्र समन्वयक असे म्हणतात, या पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम दिला गेला होता आणि त्यावर आधारित बरेच संदर्भ ग्रंथ मी स्वतः चाळले. पण माझ्या असे निदर्शनात आले की कुठल्याही संदर्भ ग्रंथामध्ये दिलेली माहिती ही पूर्णतः अभ्यासक्रमावर आधारलेली नव्हती. तेव्हाच मी ठरवले की माहितीचा संदर्भ ग्रंथ आपल्या हातात द्यावा आणि लिखाणाला सुरुवात करून आज दिनांक 17/9/2025 रोजी हा संदर्भ ग्रंथ शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक विचार प्रवाह भाग 2 एकूण यावर आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 100 गुणासाठी ते प्रश्न असणार आहेत. हे पूर्ण करून आपल्या हाती देताना आनंद होत आहेत आणि सर्व केंद्रप्रमुख भरती परीक्षा देणाऱ्या माझ्या सह अध्यापकांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण या संदर्भ ग्रंथामध्ये अभ्यासाला आपण सर्व मिळून करणार आहोत अभ्यास. तर चला बघूया. तर उपघटक 1 आहे बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, बालकाशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय यावर आपल्याला 10 प्रश्न 10 गुणासाठी असणार आहेत. तर चला बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदीची म्हणजेच कलमातील माहिती, अध्याय दुरुस्तीसह आपण बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि संविधानाने शिक्षण विषयक तरतुदी 3 ठिकाणी मुख्यतः दिलेल्या दिसतात. यामध्ये बघा, मूलभूत अधिकारामध्ये पाठ 3 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर राज्याच्या नीती निर्देशक तत्वामध्ये पाठ 4 मध्ये दिलेले आहेत आणि संघ व राज्य सूचीतील विषयामध्ये पार्ट 11 आणि पार्ट म्हणजे 7वा शेड्यूल यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे शिक्षणाविषयी. आणि शिक्षणावरील कलमाची मुख्य तरतुदी बघा काय आहे ते, हे अतिशय महत्वाचं आहे. बघा, कलम 21A 86वी घटनादुरुस्ती 2002, कलम 21A 86वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती 2002 मध्ये. तर यामध्ये बघा,
6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला होता. त्यानंतर कलम 45 मध्ये जे की मार्गदर्शक तत्व आहे, नीती निर्देशक तत्व आहे, यामध्ये बघा काय आहे तर तर 6 वर्षाखालील मुलांना बालसंगोपन व पूर्वप्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे. यामध्ये पूर्वी असं होतं की 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद होती आणि 86 दुरुस्तीनंतर यामध्ये बदल करण्यात आला आणि आता 6 वर्षाखालील मुलांना बालसंगोपन व पूर्वप्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे हे पालक वर्गाचं आणि राज्य शासनाचं कर्तव्य असणार आहे. त्यानंतर कलम 46 मध्ये अशी माहिती दिलेली आहे की अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांना शैक्षणिक आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण या संदर्भात कलम 46 हे दिलेलं आहे. त्यानंतर कलम 29 व कलम 30 हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेले आहेत. कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी व संस्कृती जपण्याचा, जतन करण्याचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे. तर कलम 30 मध्ये अशी तरतूद दिलेली आहे की शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा यामध्ये अधिकार दिलेला आहे. कलम 29 आपली भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा हक्क दिलेला आहे आणि कलम 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार अल्पसंख्याकांना दिलेला आहे. त्यानंतर बघा कलम 350 यामध्ये बघा अल्पसंख्याक भाषिक विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची तरतूद यामध्ये दिलेली आहे. जे अल्पसंख्याक भाषिक विद्यार्थी असतात त्यांना जे प्राथमिक शिक्षण मिळायला पाहिजे ते त्यांच्या मातृभाषेतून मिळायला पाहिजे, याची जबाबदारी कलम 350 ए यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 41 मध्ये बघा म्हणजेच कलम 41 मध्ये बेरोजगार व वृद्ध दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण व मदतीची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि अनुच्छेद 51 ए यामध्ये बघा नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून आपल्याला द्यायचे आहेत. हे मूलभूत कर्तव्य आहेत. सुरुवातीला मूलभूत कर्तव्य 10 होती आणि 11वं मूलभूत कर्तव्य 2002 मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे त्या घटना दुरुस्तीनुसार यामध्ये कलम 51 हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं हे कर्तव्य दिलेले आहे. त्यानंतर बघा शिक्षण विषयक अनुसूचीतील तरतुदी. आता अनुसूची 7 अनुक्रमणिका 7 किंवा 7th शेड्यूल म्हणता येईल ना, यामध्ये बघा संघसूची संघसूचीमध्ये विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संशोधन संस्था आणि राष्ट्रीय महत्वाच्या संस्था या दिलेल्या आहेत. तर राज्यसूचीमध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण यास दिलेलं आहे राज्यसूचीमध्ये. त्यानंतर वाचनालय आणि 42वी दुरुस्ती 1976 नंतर यामध्ये बदल करण्यात आला आणि समवर्ती सूचीमध्ये शिक्षणाशी संबंधित बहुतांश विषय टाकण्यात आले. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये बघा शिक्षण हा विषय आपला समवर्ती सूचीत टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यावर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दोन्ही सरकारला कायदे करता यावे म्हणून 42वी जी घटना दुरुस्ती झाली होती 1976 मध्ये त्यानुसार यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. बघा प्रमुख दुरुस्त्या पाहूया आपण काय आहे ते. 42वी दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली होती आणि शिक्षण हा विषय राज्यसूचीवरून समवर्ती सूचीत टाकण्यात आला, हलवला. बघा 42वी ची घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला, जेणेकरून राज्य आणि केंद्र सरकारला त्यावर कायदे करता येतील. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली होती. ही अतिशय महत्वाची घटना दुरुस्ती आहेत. कलम 21 द्वारे शिक्षण हा मूलभूत अधिकार घोषित करण्यात आला आणि 93वी घटना दुरुस्ती जी झाली आहे 2005 मध्ये, तर यामध्ये सुद्धा अल्पसंख्याक व मागासवर्गांना शैक्षणिक संस्थेचे आरक्षण देण्यात आलेले आहे. अल्पसंख्याक व मागासवर्गांना शैक्षणिक संस्थेचे आरक्षण दिलेले आहे. महत्व
ह्या ज्या दुरुस्ती झालेल्या आहेत आणि ह्या शिक्षणाविषयी बदल झालेले आहेत आणि शिक्षणाविषयी राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या सामाजिक न्यायाची अंमलबजावणी होईल यासाठी याचे महत्त्व आहे. सर्वांसाठी समान संधी मिळावी आणि राष्ट्रीय एकात्मता व प्रगती तसेच मानव संसाधनाचा विकास व्हावा या संदर्भात महत्त्व आहे. बघा, आता आपण यावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जेणेकरून आपला जो अभ्यास आहे परिपूर्ण होईल. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संच 1 दिलेला आहे. तर यामध्ये प्रश्नोत्तरे दिलेले आहेत आणि तुम्हाला इथे एक विशेष दिसत असेल की उत्तरामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि उत्तर कशा प्रकारे ओळखायचं. तर तर या प्रत्येक उत्तरासमोर मी असा एक छोटासा बॉक्स केलेला आहे आणि याची जर तुम्ही हार्ड कॉपी घेतली किंवा डिजिटल कॉपी घेतली तर तुम्हाला इथे सहज लक्षात येईल आणि हार्ड कॉपी घेऊन सुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येईल आणि तिथे आपल्याला टिक मार्क सुद्धा करायचं आहे, जेणेकरून आपलं जे उत्तर आहे त्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपण हायलाइट सुद्धा करू शकतो हार्ड कॉपी घेऊन. चला, प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे. तर यामध्ये 4 कलम दिलेले आहेत आणि मी उत्तराला चौकोन असा दिलेला आहे, ते त्याचं उत्तर आहे, हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. तर चला बघूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमान्वये आहे. तर कलम 21A मध्ये हा भारतीय म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे, कलम 21A मध्ये. दुसरा प्रश्न, 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे कोणते कलम घालण्यात आलेले आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे कोणते कलम घालण्यात आलेले आहे. तर कलम 21A हे टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमाने दिलेले आहे. तर कलम 21A नुसार. अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी व संस्कृती जपण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे. तर कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांना आपली संस्कृती, भाषा हे जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे, कलम 29 मध्ये. आणि कलम 30 मध्ये तर त्यांना शैक्षणिक संस्था वगैरे स्थापन करण्याचा अधिकार वगैरे दिलेला आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार अल्पसंख्याकांना कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे. तर कलम 30 मध्ये दिलेला आहे. बालसंगोपन व पूर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्यावर टाकणारे नीती निर्देशक तत्व कोणते आणि ते कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर कलम 45 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटकांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण कोणत्या कलमामध्ये होते. तर कलम 46 मध्ये. अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटकाच्या शैक्षणिक हिताचे रक्षण कोणत्या कलमामध्ये होते. तर कलम 46 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. 8वा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची जबाबदारी कोणत्या कलमान्वये आहे. प्राथमिक शिक्षण जबाबदारी आहेत मातृभाषेतून देण्यासाठी, तर कोणतं कलम आहे. तर कलम 350A हे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर शिक्षण कोणत्या सूचीत आलेले आहे. 42ची घटना दुरुस्ती झालेली होती 1976 मध्ये, तर शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय आणि त्या विषयावर केंद्र आणि राज्य सरकारला कायदे करता यावेत आणि शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करून शैक्षणिक प्रगती साधता यावी. त्यामुळेच शिक्षण हा विषय 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे. शिक्षणाविषयी राज्य सूचीवरून समवर्ती सूचीत कधी हलवला गेला किंवा कधी टाकण्यात आला किंवा कधी दुरुस्ती करण्यात आली. तर 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1976 मध्ये. त्यानंतर कलम 41 मध्ये कोणत्या गटासाठी शिक्षणाची तरतूद आहे. तर कलम 41 मध्ये वृद्ध असेल, दिव्यांग आणि बेरोजगार यांच्यासाठी तरतूद दिलेली आहे. 12वा प्रश्न आहे, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी कोणत्या कलमात दिलेली आहे. मूलभूत कर्तव्य म्हणून मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे.
तर कलम 51A यामध्ये दिलेली आहेत. मूलभूत कर्तव्य. पहिले सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती आणि 11वं मूलभूत कर्तव्य जे की 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली आणि त्यानुसार कलम 51A हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. समोर प्रश्न बघूया. आरटी ऍक्ट 2009 कोणत्या दुरुस्ती आधारे लागू करण्यात आलेला आहे? तर आरटी ऍक्ट 2009 हे 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली होती. त्या दुरुस्तीने लागू करण्यात आलेला आहे. शिक्षणावरील मूलभूत अधिकार हा कोणत्या भागात आहे? तर शिक्षणावरील मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये म्हणजेच पार्ट 3 मध्ये दिलेला आहे. नीती निर्देशक तत्वामध्ये शिक्षण कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 41 व 45 मध्ये. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक हक्कांचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात आहे? अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक हक्कांचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात दिलेला आहे? तर मूलभूत अधिकारामध्ये दिलेला आहे, कलम 29 आणि कलम 30 नुसार. कलम 29 आपली संस्कृती जतन करण्याचा, भाषा जतन करण्याचा अधिकार आणि कलम 30 शैक्षणिक संस्था वगैरे स्थापन करण्याचा अधिकार त्यांना अल्पसंख्याकांना बहाल करण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती जमातींना शैक्षणिक संरक्षण देणारे कलम कोणते आहे? तर कलम 46 हे अनुसूचित जाती जमातींना शैक्षणिक संरक्षण देणारे कलम आहे. राष्ट्रीय महत्वाच्या विद्यापीठांचा विषय कोणत्या सूचीत येतो? तर राष्ट्रीय महत्वाच्या विद्यापीठाचा विषय कोणत्या सूचीत येतो? तर ते संघ सूचीमध्ये येतो. त्यानंतर वाचनालय कोणत्या सूचीत येतात? तर वाचनालय पण राज्य सूचीमध्ये येतात. शिक्षण विषयक बहुतांश कायदे कोणत्या सूचीमध्ये येतात? आणि आता शिक्षण विषयक बहुतांश कायदे समवर्ती सूचीमध्ये येतात, कारण शिक्षण हा विषय 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली आणि त्यानुसार आपला शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक आणि भाषिक विद्यार्थ्यांसाठी मातृभाषेत शिक्षणाची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? आता बघा, हे मातृभाषेतून जी शिक्षणाची तरतूद दिलेली आहे, कलम बघा 350A हे कलम आहे. 93वी घटना दुरुस्ती 2002 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण या संदर्भात 93वी घटना दुरुस्ती हे संबंधित आहे. 86वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली आणि यामध्ये 21A हे कलम म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मूलभूत अधिकाराचं कलम समाविष्ट करण्यात आलं. आपलं एक मूलभूत कर्तव्य 11व्या नंबरचं म्हणजेच 51A हे सुद्धा समाविष्ट करण्यात आलं आणि त्यानंतर असे 2-3 कलम यामध्ये समाविष्ट करण्यात आले, जी 86वी घटना दुरुस्ती झाली होती की ते 2002 मध्ये. त्यानंतर बघूया प्रश्न. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये दिव्यांगांना शिक्षणाची तरतूद आहे? संविधानामध्ये कोणतं असं कलम आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची तरतूद दिलेली आहे? तर कलम 41 मध्ये. 25वा प्रश्न बघूया. 6 ते 14 वर्षे मुलांचे मोफत शिक्षण कोणत्या कायद्याने प्रत्यक्ष लागू झालेले आहेत? आपला बघा, शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 यानुसार प्रत्यक्ष लागू झालेला आहे आणि 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. पारित झाला आरटी ऍक्ट 2009 मध्ये आणि लागू करण्यात आला 1 एप्रिल 2010 मध्ये. राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संच 2 आपण बघूया. शिक्षण हा विषय राज्यसूचीवरून समवर्ती सूचीत का हलवण्यात आला? तर राष्ट्रीय महत्व वाढवण्यासाठी, म्हणजेच शिक्षणाचं राष्ट्रीय महत्व वाढवण्यासाठी, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी, राज्याला आणि केंद्राला दोन्ही मिळून त्यावर काम करण्यासाठी हा शिक्षण हा विषय समोरच्या सूचीत 42वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये हा हलवण्यात आलेला आहे. शिक्षणाला मूलभूत अधिकारांचा दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती? तर 86वी घटना दुरुस्ती ही अतिशय महत्वाची घटना दुरुस्ती आहे, ती जी की 2002 मध्ये झाली होती. भारतीय राज्यघटनेत शिक्षण हा शब्द सर्वप्रथम कुठे आढळतो? तर भारतीय राज्यघटनेमध्ये
नीती निर्देशक तत्वामध्ये म्हणजेच मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण हा विषय प्रथम आढळतो. आपण 6 पेजपर्यंत सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर व्हिडिओ हा लांब होत आहे. 25 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारे हा संदर्भ ग्रंथ तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. हा संदर्भ ग्रंथ मी अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेला आहे आणि हा संदर्भ ग्रंथ बनवताना बऱ्याच संदर्भ ग्रंथाचा चाळलेले आहेत आणि मी माझ्या असं निर्देशनात आलं की अशी परिपूर्ण माहिती आणि परिपूर्ण IBPS पॅटर्ननुसार प्रश्न उत्तराचा सराव कुठल्याही संदर्भ ग्रंथामध्ये दिलेला नाही. म्हणून मी हा अतिशय सुंदर असा संदर्भ ग्रंथ जे की 445 पेजेसचा आहे ते तयार केलेला आहे. हा संदर्भ ग्रंथ तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. 78 87 71 61 45 आणि माझ्यासोबत अशाच प्रकारे आपण हा संदर्भ ग्रंथ वाचून प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर माहिती पाहून आपण केंद्रप्रमुख भरती परीक्षा विभाग 2 मध्ये जे 100 प्रश्न विचारणार आहेत 100 गुणांसाठी याची परिपूर्ण तयारी करूया आणि केंद्रप्रमुख भरती परीक्षा पास करूया. थँक्स फॉर वॉचिंग.